प्रकरण सोडवण्यास मध्ये पडलेल्या वृद्धाच्या डोक्यात लाकडी वाशा मारल्याने झालेल्या खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश SR शिंदे यांनी सोडा विक्रेत्या तरुणास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। सद्दाम उर्फ फरदीन अब्दुल गफूर शेख वय 29 राहणार राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणात झालेल्या मारहाणीत आयुब हुसेनसाब उस्ताद वय 65 राहणार 381 राहुल गांधी झोपडपट्टी सोलापूर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे। याबाबत गुलनाज वाहिद तांबोळी वय 29 राहणार उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली होती। या खटल्याची पार्श्वभूमी अशी की फिर्यादी गुलनाज या घटनेच्या दिवशी 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या पूर्वी 8 दिवसांअगोदर आई आजारी असल्याने तिला पाहण्यासाठी सोलापुरात आलेली होती। घटनेच्या दिवशी ती घराच्या बाहेर इतरांशी बोलत होती। या दरम्यान आरोपी सद्दाम तेथे आला। त्याने माझ्या पत्नीला तू काय सांगितले असे म्हणून शिवीगाळ केली। त्यानंतर तो त्याच्या घराकडे गेला। तेथून त्याने लाकडी वाशा आणून फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत लाकडी वाशाने फिर्यादीच्या डोक्यात मारले। हा प्रकार पाहून फिर्यादीचे वडील मयत आयुब हुसेनसाब उस्ताद वय 65 हे तेथे आले। त्यांनी आरोपीला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, परंतु चिडलेल्या आरोपीने त्यांच्याही डोक्यात लाकडी वाशाने प्रहार केला। त्यामुळे फिर्यादी आणि त्यांचे वडील आईब हे दोघेही जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले, परंतु गंभीर जखमी झाल्याने फिर्यादीचे वडील आयुब हे बेशुद्ध झाले होते। दरम्यान त्यांचा उपचारावेळी मृत्यू झाला। या दरम्यान आरोपीने घटनेच्या ठिकाणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला। याबाबत गुलनाज तांबोळी यांनी जेल रोड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली होती। या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत व सहाय्यक पोलीस निरीक्षक लोंढे यांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। यामध्ये सरकार पक्ष व बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने वरील आरोपीला भादवी 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली। या खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट MB सोलनकर यांनी काम पाहिले। आज रोजी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आरोपी सद्दाम शेख यास खून केल्याप्रकरणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। याबाबतची सविस्तर हकीकत अशी की दिनांक 28/9/2020 रोजी यातील फिर्यादीची आई व इतर शेजारी राहणारे हे घरासमोर गप्पा मारत थांबलेले असताना यातील फिर्यादीच्या घरासमोरील आरोपी सद्दाम शेख हा इथं आला आणि तू हमारी बीबी को मेरे बारे में गलत क्या बोली असं म्हणून शिवीगाळ करू लागला। याबाबत त्या फिर्यादीने त्याला जाब विचारला असता आरोपीने त्याच्या घरात जाऊन लाकडी वासा आणला आणि फिर्यादीच्या डोक्यात त्या ठिकाणी त्याने घातला। त्यानंतर ही जी फिर्यादी आहे तिचे वडील मयत आयुब हुसेनसाब उस्ताद हे त्या ठिकाणी येऊन ह्या दोघांचे भांडणं सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता आरोपीने त्या मयतावर देखील लाकडी वाशाने डोक्यावर वार केला। त्यामुळं फिर्यादी आणि मयत हे दोघेजण त्या ठिकाणी बेशुद्ध होऊन रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते। शेजारपाजार राहणाऱ्यांनी त्या दोघांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं। हॉस्पिटलमध्ये असतानाच फिर्यादीची फिर्याद पोलिसांनी त्या ठिकाणी नोंदवून घेतली आणि हा जो मयत आहे तो उपचारादरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मयत झालेला होता। यानंतर सदर घटनेबाबत पोलिसांनी सखोल तपास केला आणि न्यायालयामध्ये आरोपीच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं। खटला चालवताना सरकार पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार याच्यामध्ये तपासण्यात आले। त्यामध्ये घटनास्थळाचा पंचनामा, मयताचे कपडे, नेत्र साक्षीदार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष, तपास अधिकाऱ्यांची साक्ष, त्यानंतर घटनास्थळावर ज्यांनी काही फोटो काढलेले आहेत त्या फोटोग्राफरची साक्ष या ठिकाणी नोंदवून भक्कम पुरावा न्यायालयासमोर मांडण्यात आला। आरोपीच्या वकिलांनी बचाव घेतला की भांडणामध्ये धक्का लागून हा वृद्ध तरुण खाली पडलेला आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। परंतु सरकार पक्षातर्फे या ठिकाणी युक्तिवाद करण्यात आला की शवविच्छेदनाचा अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल आणि आरोपीच्या अंगावर घटनेच्या वेळेला जे काही कपडे होते त्यावरील रक्ताचे डाग, तसंच जे काही जप्त हत्यार आहे लाकडी वासा त्याच्यावरील रक्ताचे डाग, मयताचा रक्तगट, निवेदन पंचनामा व इतर पंचनामे असा भक्कम पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर सादर केलेला असल्याने सदर आरोपीने या मयताचा लाकडी वाशाने खून केला, तसंच फिर्यादीचा या लाकडी वाशाने खून करण्याचा प्रयत्न केला। तसंच त्या ठिकाणी जे रक्त पडलेलं होतं ते रक्त त्यानं गोंडपाटाने पुसलेलं आहे आणि तो पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा सर्व
या ठिकाणी युक्तिवाद आम्ही सादर करून पुरावा सादर करून आरोपी शिक्षेची मागणी केली असता सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिंदे मॅडम यांनी आरोपी सद्दाम शेख याला भारतीय दंडविधान कलम 302 प्रमाणे जन्मठेपेची शिक्षा, त्यानंतर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 307 प्रमाणे 7 वर्षाची सक्त मजुरी आणि 3,000 रुपये दंड, तसेच पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भादवी कलम 201 प्रमाणे 1 वर्षाची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड, तसेच शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी भारतीय दंडविधान कलम 504 प्रमाणे 6 महिन्याची शिक्षा ठोठावलेली आहे.